डोळ्यात पटकन पाणी येणं, भावनांना स्पेशली निगेटिव्ह भावनांना कंट्रोल न करता येणं किंवा त्यांचं रवंथ करत बसणं, फारशी मोठी वैद्यकीय कारणं नसली तरीही शारीरिक किंवा मानसिक त्रासाबद्दल सतत तक्रारी करणं, आपल्या मुलांची विनाकारण अति काळजी करणं, सदैव कसली तरी चिंता करणं, आपलं काही क्षुल्लक जरी चुकलं असेल तरी गिल्टी वाटणं, असं जर कोणाचं वागणं असेल तर त्यांचा बिग 5 टेस्टमधला न्यूरोटिसिझम हा स्कोर जास्त असतो असं समजायला हरकत नाही. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे. 5 फॅक्टर मॉडेल ओशनमधला 5वा घटक न्यूरोटिसिझम, भावनिक अस्थिरता. फ्रॉइडच्या वेळेपासून वापरल्या जाणाऱ्या न्यूरोटिसिझम हा शब्द जर्मन मानसशास्त्रज्ञ हॅन्स आयझेंक यांनी 1950च्या दशकात लोकप्रिय केला. बिग 5 टेस्टमधले जे बाकीचे आधी आपण बघितलेले 4ही घटक म्हणजे ओपननेस, कॉन्शियन्शियसनेस, एक्स्ट्रोवर्टेडनेस आणि ॲग्रीएबलनेस, हे 4ही घटक तसे सकारात्मक म्हणून ओळखले जातात. म्हणजे अगदी अतिरेकाचा अपवाद वगळला तर या घटकांवरचा स्कोर जर जास्त असेल तर याचा अर्थ ते व्यक्तिमत्वाचे चांगले पैलू आहेत. अर्थात ते चांगलं की वाईट हे रिलेटिव्ह असलं तरी या 4ही घटकांवरचा ऑप्टिमली हाय असणाऱ्या स्कोरमुळे व्यावसायिक आणि व्यक्तिगत प्रगतीसाठी ते उपयोगाचे ठरतात. पण न्यूरोटिसिझम हा मात्र नकारात्मक घटक आहे. मग हा घटक नेमका आहे तरी काय? न्यूरोटिसिझम हा असा व्यक्तिविशेष आहे की ज्यामुळे व्यक्तीला स्वतःचं आयुष्य किंवा सभोवतालचं जग हे त्रासदायक, धोकादायक किंवा असुरक्षित आहे असं वाटत असतं. फारसं पसंत नाही पडत म्हणजे त्यांना ते. ज्यांचा न्यूरोटिसिझम स्कोर जास्त आहे त्या व्यक्ती भावनिक अस्थिर, चिंताग्रस्त, तणावग्रस्त आणि एक प्रकारे विथड्रॉन किंवा निराशावादी असतात असं म्हणता येईल. तर दुसऱ्या बाजूला ज्यांचा न्यूरोटिसिझम हा स्कोर कमी आहे ते लोक समाधानी, आत्मविश्वासू आणि संतुलित स्वभावाचे असतात. कारण हाय न्यूरोटिसिझम म्हणजे डिस्ट्रेस आणि डिससॅटिस्फॅक्शन, त्रास आणि असमाधान. या घटकावर जास्त स्कोर मिळवणारे लोक स्वतःबाबत किंवा त्यांच्या आयुष्याबाबत त्रासलेले असतात, असमाधानी असतात. त्यांची किरकोळ काही शारीरिक त्रास जर त्यांना असेल तर तक्रार करण्याची किंवा नेहमीपेक्षा जर अनपेक्षित परिस्थिती समोर आली तर अस्वस्थ होण्याची शक्यता अधिक असते. अशांना चिंता, नैराश्य, राग, अपराधी भावना यासारख्या नकारात्मक भावना जास्त तीव्रतेने जाणवतात. पण त्या बहुतांश वेळेला मनातल्या मनातच ठेवलेल्या असतात. मग त्यामुळे डिप्रेशन, अँक्झायटी, फोबिया अशासारखा त्रास, ज्याला इंटरनलायझिंग डिसऑर्डर असं म्हटलं जातं, त्याचा आणि न्यूरोटिसिझमचा सहसंबंध जास्त आहे असं संशोधन सांगतं. आपल्या सभोवती असे अनेक चिंतेश्वर किंवा चिंतादेवी असतात की ज्यांना आपलं काही चुकलं का, पुढे कसं होईल अशी सतत चिंता करण्याची सवय असते. अति विचार करणं, कुणाच्या न आवडलेल्या कमेंट्सला, वागण्याला लाईटली न घेता, विसरून न जाता सारखं मनाला लावून घेणं, पर्सनली घेणं किंवा त्या विचारांमध्येच प्रीऑक्युपाईड राहणं, ही अशी सवय म्हणजे न्यूरोटिसिझमचा स्कोर ज्यांचा हाय आहे त्यांची लक्षणं. आपण आणि आपली वागणूक इतरांना आवडलंच पाहिजे आणि इतरांचं वागणं आणि हे सगळं सभोवतीचं जगातल्या आणि त्या कंडिशन्स आपल्याला आवडल्या पाहिजे अशी अपेक्षा हे लोक बाळगत असल्याने ते तसं होत आहे का याची सतत खात्री करून देतात. आणि मग सभोवतालच्या लोकांना विचारत असतात की बाई माझं काही चुकलं का, सगळं ठीक आहे ना, मी तुला आवडते का. इतरांना हे इरिटेटिंग होऊ शकतं. यांचं जरी काही चुकलं किंवा यांच्या हातून काही करायचं राहून गेलं तर त्याबाबत बोलताना देखील या लोकांचा स्वर इतका अपराधी असतो. अर्थात एखाद्या गोष्टीची काळजी वाटणं स्वाभाविकच आहे, पण सतत काळजी करणं हे न्यूरोटिसिझमच्या नकारात्मक प्रभावाचं लक्षण असू शकतं. मग ज्यांचा न्यूरोटिसिझमचा स्कोर अधिक असतो ह्यांचं वागणं नेमकं असतं कसं? एक म्हणजे बहुतांश वेळेला हे लोक त्रासलेले असतात. सभोवतालच्या बहुतांश गोष्टींचा यांना त्रासच होत असतो. म्हणजे अगदी शेजाऱ्याचा कुत्रा भोंकण्यापासून, समजा पाहुणे घरी आले, अचानक गॅस गेला, पाणी गेलं, या गोष्टींचा देखील त्यांना त्रास होतो, राग येतो. कित्येक किरकोळ समस्यांबाबत हे सदैव कुरकुर करत असतात, तक्रार करत असतात.
जे रस्त्यात जेव्हा दोन गाड्यांचा एकमेकांना जरा धक्का लागल्यावर हमरी तुमरीवर येणारे जे चालक असतात ते, किंवा भाजीत जरा मीठ जास्त झालं म्हणून आरडाओरडा करणारे लोक, किंवा 2-3दा सांगूनही मुलं टी व्ही बंद करत नाही म्हणून मार देणारे लोक तुम्ही नक्कीच पाहिले असतील. भावनांवर नियंत्रण ठेवता न येणाऱ्यांचा, क्षुल्लक कारणांनी तळपायाची आग मस्तकात जाणाऱ्या व्यक्तींचा न्यूरोटिसिझमचा स्कोअर अधिक असण्याची शक्यता असते. दुसरा महत्त्वाचा गुणविशेष किंवा यांचं वागणं म्हणजे कोणत्याही प्रकारची मोठी शारीरिक व्याधी नसताना नेहमीच हे अनाकलनीय काहीतरी तक्रारी करत असतात. म्हणजे अंगच दुखते, गुडघे दुखत आहेत, पाठ दुखते, आपल्याला काही आजार झाला नाही यावर त्यांचा विश्वास नसल्याने सतत ते या ना त्या डॉक्टरकडे जात असतात आणि तपासणा करण्याचा आग्रह करतात. कारण तुम्हाला काहीतरी झालं आहे असं सांगणारा डॉक्टरच्या ते शोधात असतात. पण यांच्या अशा वागण्याचा इतरांना खरंच कंटाळा येऊ शकतो. तसंच पालकांचा न्यूरोटिसिझम स्कोअर जर जास्त असेल तर त्यांच्या मुलांना त्यांचं तर बिचाऱ्यांचं खरंच काही कळत नाही. कारण अतिचिंतेपोटी आपल्या मुलांना साधी आव्हानं देखील ते घेऊ देत नाहीत. आव्हानं तर सोडाच, पण मुलांच्या सुरक्षेची अवाजवी काळजी असल्यानं थोडाही वेळ त्यांना एकटं न सोडणं, बागेत किंवा असं पार्किंगमध्ये सोसायटीमध्ये खेळायला एकटं न जाऊ देणं, त्यांची डोळ्यात तेल घालून काळजी करणं, त्यांना कसलाही त्रास होणार नाही याचा प्रयत्न करणं, असं हेलिकॉप्टर पेरेंटिंग ते करत असतात. पण त्यामुळे मुलं बिचारी आत्मविश्वास हरवलेले, निर्णयक्षमता नसलेले, चिंताग्रस्त आणि क्वचित प्रसंगी दयनीयसुद्धा वाटतात. शिवाय पालकांना त्यांच्या स्वतःच्याच भावनांचं नियमन करता येत नसल्यामुळे सगळा मूडी कारभार. तेव्हा खरं तर ज्या पालकांना असं वाटत असेल की आपला या घटकावरचा स्कोअर जास्त येऊ शकेल, त्यांनी मुलांसोबत कसं वागायला हवं हे खरं नीट समजून घ्यायला पाहिजे. कारण त्यांच्या वागण्याचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर चांगला परिणाम नाही होत. तसं पाहिलं तर कुणाचंच आयुष्य काही रेड कार्पेट अंथरल्यासारखं नसतंच. कधी ना कधी काही वाईट मनाविरुद्ध गोष्टी घडतच असतात. तेव्हा अस्वस्थ होणं अगदी खरं स्वाभाविकच आहे, म्हणजे सामान्य आहे. पण तरीही एखाद्या किरकोळ गोष्टीवरून जाणवणाऱ्या नकारात्मक भावनांमध्ये अडकून पडणं, त्या विचारांचं रवंथ करणं, सगळ्या गोष्टी मनाला लावून घेणं हे खास हाय न्यूरोटिसिझम स्कोअर असणाऱ्या लोकांचं आवडीचं काम आहे. म्हणजे उदाहरणार्थ ऑफिसमध्ये वरिष्ठ काही म्हणाले किंवा आई रागवली तेव्हा नुसतं वाईट न वाटता डोळ्यातनं घळघळ आसवं येऊ लागतात. क्षुल्लक कारणाने ह्यांचा पूर्ण दिवस वाईट जाऊ शकतो आणि यांच्या चिडचिडीमुळे किंवा लांब चेहरा करून बसल्यामुळे सोबत असणाऱ्यांचाही दिवस खराबच जातो. पण सारखं त्याच विचारात राहिल्यामुळे या ऑब्सेसिव्ह थिंकिंगमुळे डिप्रेशन किंवा मूड डिसऑर्डर्स होण्याचा धोका जास्त असतो. हे हाय न्यूरोटिसिझम स्कोअर असणाऱ्या व्यक्तींनी विसरायला नको. न्यूरोटिसिझम स्कोअर जास्त असणं म्हणजे भावनिक अस्थिरता, म्हणजे आपण हे आता बघितलं. पण अशांचं सिग्नेचर बिहेवियर म्हणता येईल असं वागणं म्हणजे गिल्ट. काही ना काही कारणांनी यांना सतत अपराधी वाटत असतं. ते इतके गिल्ट प्रोन असतात की त्यांची चूक नसलेल्या गोष्टीबद्दल पण आपण दोषी तर नाही ना असं वाटत असतं. म्हणजे समजा एखाद्याला दुपारी यांनी फोन जरी केला तरी मी तुमची झोपमोड केली का, तुम्हाला त्रास तर नाही झाला ना, मी खरं करणारच नव्हते पण सॉरी मी त्रास देते आहे का, असं म्हणत ते स्वरात अपराधीपणा आणत असतात. म्हणजे कधी भाजी बाजारात समजा एखाद्या ठिकाणी त्यांना 50 रुपये किलो कांदे विकत त्यांनी घेतले आणि पुढे गेल्यावर कळलं की अरे तिथे 40 रुपये किलो आहे. मग असं त्यांना दिसल्यावर त्यांना इतकी चुटपुट लागते की आधी आपण उगाचच घेतले. किंवा एखाद्या भाजीवाल्याचे 10 रुपये जरी देणे राहिले असतील तरी ते अस्वस्थ होतात, स्वतःला दोष देत राहतात आणि एकूणच आपल्या वागण्याचा उहापोह करत असतात. एखाद्या समस्येवर किंवा नकारात्मक घटनेवर उपाय शोधण्याच्या ऐवजी हे लोक नकारात्मक भावनांमध्ये अडकून पडतात, तक्रारी करत असतात. म्हणजे अगदी बाहेर जातेवेळी बुक केलेली टॅक्सी वेळेवर कॅन्सल झाली तर त्यावर उपाय शोधण्यापेक्षा चिडचिड करत बसतात. आणि मग त्यांच्या कुरकुरीला कंटाळून दुसरी व्यक्तीच काहीतरी उपाय शोधायला लागते. किंवा असं म्हणता येईल की या समस्येवर उपाय शोधण्यासाठी हे लोक अशा पद्धतीने दुसऱ्यावर अवलंबून राहू लागतात. आणि मग नकळतपणे हे लोक असे चेंगट किंवा क्लिंगी होऊ लागतात आणि जोडीला हळूहळू जबाबदारी टाळण्याकडे पण ह्यांचा कल होऊ लागतो. म्हणजे येऊ घातलेल्या किंवा समोर उभ्या असलेल्या समस्यांचं जर काही तर्कसंगत उत्तर यांनी शोधलं, पण तसे प्रयत्न करण्याच्या ऐवजी हे त्या घटनेचे निगेटिव्ह मेंटल रोल प्ले म्हणजे नकारात्मक चित्र डोळ्यापुढे उभं राहायला
म्हणजे उभं करणं हे यांना खूप छान जमतं. म्हणजे समस्येचं निराकरण तर करत नाहीतच, त्यातून अंग पण काढून घेतात. मग जोडीदारावर, सहकाऱ्यांवर, पालकांवर, भावंडांवर नाराज होणं, कसल्या ना कसल्या गोष्टींची सतत तक्रार करणं, रिझिलियन्स किंवा स्वभावात लवचिकता कमी असणं, इतरांना नावं ठेवणं, स्वतः करू शकतील अशा गोष्टी इतरांनी करण्याची अपेक्षा धरणं, आत्मसन्मान कमी असणं, स्वतःच्या क्षमतेविषयी सतत शंका घेणं, मला जमणार नाही असं मानून कामं टाळणं, असं यांचं वागणं असतं. आणि मुळातच भावनिक अस्थिरता असल्याने एखादी व्यक्ती म्हणजे न्यूरोटिसिझमचा हाय स्कोअर असणारी व्यक्ती आत्ता तर चांगली होती असं वाटेपर्यंत तिला राग आला असतो किंवा दुःख झालेलं असतं. त्यामुळे अशा व्यक्तींचा आधार वाटेल किंवा मानसिकरित्या यांच्यावर कोणी अवलंबून राहू शकेल असं होत नाही, कारण यांच्याकडनं मिळणारी मदत ही त्यांच्या मूडनुसार बदलते. साहजिकच सगळ्या नातेसंबंधांना अशा व्यक्तिमत्वाचा त्रास होतोच की, कारण दरवेळी यांचं काही बिघडल्यावर किंवा बिनसल्यावर त्यांना सतत धीर देणं, समजावणं किंवा त्यांच्या नागदुऱ्या काढणं नेहमी कोण करेल. याउलट ज्या लोकांचा या घटकावरचा स्कोअर कमी आहे ते लोक भावनिकदृष्ट्या संतुलित असतात, त्यांच्यात आत्मविश्वास असतो, निर्णय घेऊ शकतात आणि म्हणूनच त्यांचा इतरांना खूप आधार वाटतो. पण कधीकधी कठीण प्रसंगी भावनेच्या आहारी न जाता शांत डोक्याने काम करतात तेव्हा ते क्वचित भावनाहीन आहेत का काय असं देखील वाटायला लागतं. कारण खूप आनंद झाला, खूप दुःख झालं, खूप राग आला असं यांच्या बाबतीत होत नाही, संतुलित असतात. पण आता खरं म्हणजे एवढं सगळं ऐकल्यावर कोणाला वाटेल की बापरे, ज्यांचा न्यूरोटिसिझमचा स्कोअर जास्त आहे ते दुर्गुणांचे पुतळे असतात का काय. पण तसं नाही. एखाद्याचा या घटकावरचा स्कोअर जास्त आहे म्हणून ती व्यक्ती वाईट नाही, तर त्या घटकांवर किंवा एखाद्या घटनेवर रिॲक्शन देण्याची त्यांची पद्धत जरा तीव्र असते. न्यूरोटिसिझम किंवा आधी पाहिलेले चारही घटक ह्या सगळ्यांचा स्कोअर म्हणजे कमी आहे की जास्त आहे याकडे लक्ष न देता, जर आहे तो स्वभाव म्हणजे आता आपल्याला टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही पण वर्णन ऐकून कळेल, तेव्हा आहे तो स्वभाव जर आपल्याला व्यक्तिगत किंवा व्यावसायिक क्षेत्रात मारक ठरत असेल तर बदलायला हवाच. कारण स्वभाव रिलेटिव्हली स्टेबल जरी असला तरी ती काही दगडावरची रेघ नव्हे. इच्छा आणि प्रयत्न यातून स्वभावातले दोष कमी करून आपल्याला अधिक चांगलं नक्कीच होता येतं आणि नात्यामध्ये येणारी नकारात्मकता ही प्रयत्नपूर्वक कमी करता येते. पण त्यासाठी आपण या स्कोअरमध्ये म्हणजे या पाचही घटकांच्या श्रेणीमध्ये कुठे बसतो हे पडताळून पाहायला हवं आणि बदलायला लागणार असेल तर बदल पण करायला हवे. पण तोपर्यंत आपल्यात काही असे गुण आहेत का, या पाचही घटकांवरती आपण कुठे येतो ह्याची नोंद करून ठेवा. आपल्या आजूबाजूला असे कोणी आहेत का, आपण त्यांच्याशी कसे वागू शकतो, ते बदलतील याची वाट न बघता आपण त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू शकतो का, हा सगळा विचार करा. तेव्हा पुढचा भाग पाहायला विसरू नका. पण त्याआधी आजचा भाग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आवडला असेल तर लाईक करा आणि सगळ्यांसोबत शेअर पण करा. सो स्टे ट्यून्ड अँड थँक्स फॉर वॉचिंग.